बोलूया 2 मिनिटं आपण. तू काय पिंट्या दादाच्या बाजूने समजवायला आली असणार आहेस ना? मी कोणाच्याही बाजूने बोलायला आलेली नाहीये. मला काय वाटतं ते बोलू शकते का? मला खरंच वाटतं की तू आणि रोहनने हनीमूनला जावं. आता आमच्यासाठी या गोष्टीत नका अडून बसू. सी म्हणजे त्याच्याच बाजूने तर समजवायला आलीस मला तू. अगं तसं नाहीये अधिरा. कसं आहे? सी हनीमून ही कॉन्सेप्ट कोणीतरी आणली असेल, राईट? फॉर अ रिझन. काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. त्याच्या मागचं कारण काय ते मी तुला सांगते. नवरा आणि बायको या दोघांना घरच्यांपासून दूर एकमेकांबरोबर वेळ घालवता यावा, मजा करता यावी, म्हणून ही सगळी कॉन्सेप्ट आहे नंदुताई. आणि पिंट्या दादा बघ ना, ही सो वर्कहॉलिक. सतत काम काम काम. काम तर चालूच राहणार आहे ना. पण मला सांग, हे हनीमूनचे दिवस कधी परत येणार आहेत का? बरोबर आहे तुझं, पण पण काय सांग ना तू पिंट्या दादा, प्लीज समजाव ना, प्लीज प्लीज. अगं तू त्याला सांगून आलीस आणि तुझ्या दादाने तुझं ऐकलेलं नाहीये. तुझा दादा माझं ऐकणार असं वाटतंय तुला? नंदुताई तू विसरतीस, मेहंदीच्या वेळेला आठवतंय? मेहंदीच्या वेळेला त्याने तुझं ऐकलं होतं. एक्झॅक्टली. या तुझ्यासाठी. आताही तो माझ्यासाठीच ऐकेल, पण तू सांगून बघ ना, प्लीज प्लीज प्लीज. नको ना, नको नाही नको. अधिरा, असं प्रत्येक गोष्टीत अडून बसायचं नसतं. ही चांगली सवय नाहीये. आणि मी तुला ओळखते तेव्हापासून पाहत आले, तू प्रत्येक वेळी हेच करतेस. अशाने काय होतं माहितीये का, माणसं तुमच्या लायबिलिटी खाली येतात आणि त्यांच्या मनाविरुद्ध तुम्हाला हवं ते सगळं करत राहतात आणि त्यांच्या मनाचा विचारच करत नाहीत. मग त्यांच्या इच्छा, आकांक्षा, विचार सगळं बाजूला राहतं. ओके ओके फाईन, सॉरी. मला असं वाटलं होतं की आपण 4 जण एकत्र जाऊ हनीमूनला. ओके, खूप मजा करू, धमाल करू. वी विल चेरिश ऑल द मेमरीज फॉर द रेस्ट ऑफ अवर लाईव्स. पण नाही, तू अशी मूड ऑफ नको करून घेऊस. हे बघ, मी पण आत्ताच नवीन नोकरी जॉईन केली आहे. असं जॉईनिंग नंतर इमिडिएटली सुट्ट्या मागणं हे मला पण शक्य नाही होणार. अगं दॅट्स इट. हा प्रॉब्लेम आहे तुझा का? हा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह होईल. सी तू काय कर, तू तुझ्या बॉसला सांग मी न्यूली मॅरिड आहे आणि मला हनीमूनला जायचंय. मग बघ असा सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. मी तुझ्या दादाची काही गॅरंटी माझ्याकडनं देऊ शकत नाही. मी माझ्यापुरती तुला सांगते की तुम्ही लोक जा, मजा करा. आमचं राहू दे आत्ता. नाही, नो चान्स, नाडा. मी अजिबात मागे हटणार नाही, यावेळी तर बिलकुल नाही. अगं अधिरा, हो नंदुताई, मी अशीच आहे. व्हेन इट कम्स टू पिंट्या दादा, आय एम लाईक दिस. पिंट्या दादा ना हा आयुष्यभर काम करत आलाय. सतत ऑफिस मध्ये असतो तो. त्याला फोर्स नाही केला ना तर ऑफिसच्या बाहेरचं जग त्याला कळणारच नाही. आणि नंदुताई, इट इज नॉट फेअर टू यू ॲज वेल. नो, यू आर न्यूली मॅरिड. तुला पण जायला पाहिजे यार. सो नाही, मी यावेळी अडून बसणार आहे. मी हट्ट करणार आहे. आपण जायचं तर 4घांनी मिळून, नाही तर नाही जायचं. दॅट्स फायनल, कॅन्सल. अरुण, हॅलो सर, कसे आहात? मी मस्त. तू कसा आहेस? तू कसं काय फोन केलास? सर ते अधिराने तुम्हाला हनीमून ट्रिप बद्दल सांगितलंच असेल ना? अच्छा, आता तुझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून तिला गोळी चालवायची का? अहो नाही सर. सर ऐका ना, असं खरंच नाहीये. पण आम्हा दोघांची अशी जेन्युइनली इच्छा आहे की आपण 4घांनी मिळून एक ट्रिप करावी. आणि सर हे बघा, तुम्हाला तिथे काही डिस्टर्बन्स होणार नाही. तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळेल ही माझी गॅरंटी. हे बघ रोहन, सर इट्स जस्ट दॅट की आपण सगळे एकत्र असू. अहो खरंच खूप मजा येईल. मुद्दा तो नाहीये रोहन. सर ऐका ना, आता आपण एक फॅमिली होत, राईट? अहो सर, मग आपल्याला ना छान क्वालिटी टाइम स्पेंड करायचा, यापेक्षा चांगला वेळ मिळणारच नाहीये. सिरियसली सर, आमची खरंच जेन्युइनली इच्छा आहे की तुम्ही आम्हाला जॉईन व्हावं. प्लीज एकदा नक्की विचार करा. ठेवतो फोन. गुड नाईट सर. काय हनीमून लावलंय सगळ्यांनी कळतच नाही मला. प्रत्येक जण होतो, तू फक्त तेवढंच बोलतो. आनंदचं समजावून झालं, आता हा रोहन. हनीमून काय? अधिरा,
काय म्हणाली आदिरा? म्हणजे मी केला तिला समजवायचा प्रयत्न, पण तिने ऐकलं नाही. खात्रीच होती मला. म्हणजे मी समजावलं तिला की तू आणि रोहन जा, पण नाही ऐकलं. ऐकणारच नाही ती. धाकटी बहीण आहे माझी, मी तिला चांगलं ओळखतो किती हट्टी आहे ती. एखादी गोष्ट तिने एकदा डोक्यात घेतली ना मग ती सोडतच नाही ती. पण मग आत्ता काय करायचंय? ताई ताई हॅलो अन्विषा, काय झालं बाळा? का रडतेस तू? मम्माची आठवण येतेय? ओ, माझ्या बाळाला मी उद्या येईन ना भेटायला. का नको ना रडू, तू आराम कर बरं. मी उद्या येते हा तुला भेटायला. हा, अरे अंशू मामाशी बोलतेस का? एक मिनिट हा. बोल ना, बोल. हॅलो बाळा, कशी आहेस? हॅलो अन्विषा. हॅलो. काय झालं? आवाज येत नाहीये? मुळात त्यांना समोर कोणीच नाहीये. आणि विसरलायस का? अन्विषा अजून लहान आहे, तिला बोलताच येत नाही. काय फालतूगिरी आहे ताई? फालतूगिरी? आता कळलं? फोनवर असताना जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू येत नाही तेव्हा काय चिडचिड होते? ताई, एक ससा असतो, एक कासव असतो. दोघांच्यात शर्यत लागते की कोण जिंकणार. ससा पटकन पुढे जातो, कासव आपला हळूहळू मागून येतो. पुढे गेल्यावर सशाला हिरवी गाजरं दिसतात, तो त्यांच्या मोहात पडतो. ते खात बसतो आणि तिथेच झोपून जातो. कासव आपला हळूहळू मागून येऊन त्याला क्रॉस करून पुढे जातो आणि ॲट द एंड कासव शर्यत जिंकतो. सो स्टुडंट्स, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? की आपण चिकाटीने प्रामाणिकपणे प्रयत्न केला की आपण जिंकतो, आणि आळशीपणा केला की आपण हरतो. आलं सगळ्यांच्या लक्षात? हे असल्या मॉरल स्टोरीज सांगून झाले असतील तर मला कशासाठी बोलवलंय हे सांगशील का? अधिरा हनीमूनला जाणार आहे. हो, आणि सोबत समरदादा पण आहे हे तुम्हाला सांगितलंस. समरदादा जाणार आहे असं नाही सांगितलं मी. अधिरा हनीमूनला जाणार आहे तेव्हा समरदादा आणि स्वानंदीला घेऊन जाण्याचा प्लॅन करते. पण का? ते मला कसं ठाऊक असणार? ते अधिराच सांगू शकेल ना. हे आदिरा पण ना नको तिथे डोकं चालवते. स्वतःचा संसार आहे तिकडे लक्ष द्यायचं तर नाही, दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करत असते. दुसऱ्यांचा कुठे? तो तिच्या भावाचा संसार आहे. तिला पण असंच वाटतंय की तिच्या संसारासोबत तिच्या भावाचा संसार देखील उत्तम व्हावा. आपल्यामुळे त्या दोघांमध्ये दुरावा आलाय ना, तो कमी व्हावा. तू विसरला असशील, पण अधिरा आणि रोहनचं लग्न व्हावं म्हणून समरदादा आणि स्वानंदीने लग्न केलंय हे अधिरा नाही विसरलीये. ताई, तू नक्की कोणाच्या टीम मध्ये हेच कळत नाहीये मला. मूर्खा, मी आपल्याच टीम मध्ये. हे मी फक्त अधिराचं मत सांगितलं. ती काय विचार करत असेल ते सांगितलं. तिला तिच्या संसाराबद्दल काहीच्या काय वाटतं. पण एक सेकंड, मॉमला या हनीमून बद्दल काय वाटतं हे विचारलंस का? म्हणजे तिला माहिती का हे सगळं? ऑफकोर्स तिला सगळंच माहितीये. आणि तुला माहितीये का, मम्माला असं वाटतंय की या चौघांनी हनीमूनला जावं. व्हॉट? मॉमला खरंच असं वाटतं? होय,